हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र करंट अफेअर्स. आपल्या चॅनेलचं नाव आहे टीच वायर. तर मित्रांनो, आज आहे 16 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हे मित्रांनो, स्क्रीनवर जे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. हे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरील प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये दिसतील. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला एक लाईक करून जायचं आहे. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आपण बघू. आजचा पहिला प्रश्न आहे बघा, भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल फेममध्ये समाविष्ट आशिया खंडातील कितवे टेनिसपटू ठरलेले आहेत? तर मित्रांनो, प्रश्न मी परत एकदा वाचतोय बघा. भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल फेममध्ये समाविष्ट आशिया खंडातील कितवे टेनिसपटू ठरलेले आहेत? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे दुसरे, बी आहे तिसरे, सी आहे चौथे आणि डी आहे पहिले. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पहिले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, लिएंडर पेस हे आहेत आणि त्यानंतर बघा विजय अमृतराज हे आहे, ते तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल फेमच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 28वा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे हिमाचल प्रदेश, बी आहे हरियाणा, सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे पंजाब. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? हिमाचल प्रदेश या राज्याने महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर बघा, त्याच्या पुढचा प्रश्न बघा, हिमाचल प्रदेशने कितव्यांदा महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तिसऱ्यांदा. तर बघा, महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणते पदक पटकावले, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, ब्रॉन्झ. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ब्रॉन्झ. तर मित्रांनो, या प्रश्नाला लागूनच हे दोन प्रश्न मी तयार केलेले आहेत. हे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये उपयोगात येतील. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आहे? तर ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी आहे राजस्थान आणि डी आहे गोवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. तर मित्रांनो, त्याच्यावरच काही पुढे पॉईंट आहेत बघा. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 18,459 किलोमीटर. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर बघा, 1,46,145 किलोमीटर एवढी त्यांची लांबी आहे. तर मित्रांनो, ही पण माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 4 बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? तर मित्रांनो, ऑप्शन ए आहे जो बायडन, त्यानंतर बी आहे नरगिस मोहम्मदी, त्यानंतर सी आहे मलाला युसुफजाई आणि डी आहे डॅनियल बरेनबोईम व अली अबू अवाद. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 म्हणजेच बघा, डॅनियल बरेनबोईम व अली अबू अवाद असं त्या व्यक्तींचं नाव आहे. तर मित्रांनो, हे बघा, तुम्ही या चित्रामध्ये सुद्धा बघू शकता. तर मित्रांनो, हा पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं नाही, याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपल्या भेटेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरतीतील पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर बघा, हा कायदा आता नवीनच महाराष्ट्रामध्ये पारित करण्यात येत आहे. तर बघा, पेपरफुटी विरोधातील कायदा कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे बघू आपण. ऑप्शन ए आहे मधुकर कोकाटे, बी आहे विश्वास नांगरे पाटील, सी आहे किशोरराजे निंबाळकर आणि डी आहे महेश झगडे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? किशोरराजे निंबाळकर. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे आहेत ते किशोरराजे निंबाळकर. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहे? तर महासंचालक बघा, पोलीस महासंचालक रजनीश सेठ आहे. त्यांच्या अगोदर हे होते. हे फक्त ह्यासाठीच लावलेलं आहे मी, रजनीश सेठ यांच्या अगोदर MPSCचे अध्यक्ष हे होते. हे तुम्हाला सांगायसाठी हे लावलेलं आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या दिवशी 400 धावा करणारा भारतीय महिला संघ कितव्या क्रमांकाचा संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन ए आहे पहिल्या क्रमांकाचा, बी आहे दुसऱ्या, सी आहे तिसऱ्या आणि डी आहे चौथ्या. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 बघू आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा, केंद्र सरकारने जाहीर केलेली यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणूक देशात प्रथम क्रमांकावर आहे?
तर मित्रांनो बघा, ऑप्शन ए आहे बिहार, त्यानंतर बी आहे महाराष्ट्र, सी आहे हरियाणा आणि डी आहे दिल्ली. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपलं महाराष्ट्र राज्य कशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर विदेशी गुंतवणुकीमध्ये. तर मित्रांनो ही पण अतिशय माहिती महत्त्वाची आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या वाहन उत्पादन कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारलेले आहेत? तर ऑप्शन ए आहे महिंद्रा, बी आहे बजाज, सी आहे होंडा आणि डी आहे ऑडी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑडी या कंपनीने देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारलेले आहे. तर मित्रांनो हा प्रश्न नक्की परीक्षेला येऊ शकतो. याच्याविषयी काही माहिती आहे बघा, हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता चार्जिंग स्टेशन. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघा, ऑडी या वाहतूक कंपनीने बघा कोठे देशातील सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारलेले आहे? तर कोणत्या ठिकाणी उभारलेले आहे? तर मुंबई या ठिकाणी. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केलेली आहे? तर ऑप्शन ए आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे, त्यानंतर बी बघा एन चंद्रशेखरन, त्यानंतर सी आहे राधेश्याम मोपलवार, डी आहे बघा मनोज सोनिक. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए म्हणजेच डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन केलेली आहे? तर बघा नवीन औद्योगिक धोरण अध्यक्षतेखाली. तर मित्रांनो हे आहेत हर्षदीप कांबळे, तुम्हाला फोटोमध्ये दिसत असतील. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन ए आहे खानापूर, बी आहे तासगाव, सी आहे विटा आणि डी आहे इस्लामपूर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. तर बघा त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं जर विचारलं तुम्हाला, तर बघा सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर प्राध्यापक रंगनाथ पठारे. तर मित्रांनो आपण याच्या पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 11 आणि शेवटचा प्रश्न बघा, देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे? तर मित्रांनो बघा ओडिसा, त्यानंतर आहे छत्तीसगड, सी आहे बघा झारखंड आणि डी आहे तेलंगणा. तर मित्रांनो हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ऑप्शन डी तेलंगणा. तर बघा तेलंगणा राज्यात होणाऱ्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्की येऊ शकतो. तर मित्रांनो हा प्रश्न बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सकम्मा सरक्का आदिवासी विद्यापीठ. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला सगळी लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.